आम्ही महायुतीचा घटक आहोत. महापौर हा भारतीय जनता पार्टीचा आहे, उपमहापौर हा शिवसेनेचा आहे आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार वरिष्ठ वरच्या लेवलला बोलत आहेत. त्यानुसार मला त्यांनी फॉर्म भरायला लावला आणि महायुतीचं हा विषय असल्या कारणाने एक पद BJPकडे आहे, एक पद शिवसेनेकडे आहे आणि तिसरं पद हे महायुतीचंच राहावं म्हणून मला वरिष्ठांनी फॉर्म भरायला लावलेला आहे. राष्ट्रवादीकडनं पण हा फॉर्म भरलेला आहे. मी अपक्ष निवडणूक लढून निवडून आलेलो आहे आणि मला वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे मी आज स्थायी समिती सभापतीचा फॉर्म भरलेला आहे. महायुती ही युती भक्कम राहिली पाहिजे, सर्वांना समाविष्ट करून घेतलं पाहिजे, या दृष्टिकोनातून वरिष्ठांसोबत बोलणं चालू आहे. महायुती कुठलाही अटी शर्तीचा पाठिंबा न देता त्यांनी महापौराच्या इलेक्शनला पाठिंबा दिला. त्यानुसारच आज हा फॉर्म मला वरिष्ठांनी भरायला लावला. मी तो फॉर्म भरलेला आहे. वरिष्ठ जो निर्णय सांगतील त्याला मी प्राधान्य देईन. तो एकंदरीत का बा फॉर्म नका भरू अशा सविस्तर प्रस्तावाचा विषय होता, परंतु वरिष्ठांचा आदेश कुठेही मोडता येत नाही. वरिष्ठांचं त्यांचा कुठे संपर्क होऊ शकला नाही, त्याच्यामुळं वेळेचं बंधन धरून आपण हा फॉर्म भरलेला आहे. तर बाहेर एक चर्चा चालू आहे की तुमच्यावरती माघार घ्यावीसाठी दबाव टाकला. असा कुठलाही मला दबाव, कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता, परंतु महायुती ही एक संघ एक दिलाने राहिली पाहिजे आणि एक पद BJPकडं, दुसरं पद शिवसेनेकडं, तिसरं पद राष्ट्रवादीकडे राहावं म्हणून फक्त हा फॉर्म भरलेला आहे. राष्ट्रवादीचे कोणी पदाधिकारी आपल्या बरोबर फॉर्म भरताना नाही, आज सन्माननीय अजितदादांची श्रद्धांजलीचा मोठा शोक प्रस्ताव आज मुंबईत आहे. सगळे तिकडे गेलेले आहेत. मलाही तिकडे जायचं आहे. मी हा फॉर्म भरून लगेच तिकडे तात्काळ निघालणार आहे.